नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पाहिलीत का अशा पद्धतीची जिलेबी? ती म्हणजे रव्याची जिलेबी. कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीची जिलेबी. आणि यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक टिप्स सांगितले, म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. सगळ्यात अगोदर इथे बघा, इथे घेतलाय रवा. आता इथे हा जाडसर रवा आहे, तो मी घेतलाय 150 ग्राम, 150 ग्राम घेतलाय. आणि त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी बारीक करून घ्यायचे. का हा जाडा रवा आपल्याला जिलेबीला चालणार नाही. बारीक रवा असेल तर हरकत नाही. पूर्ण अगदी मी पावडरसारखा करून घेतले. एका भांड्यात काढायचे, त्याच्यामध्ये घालायचे आपण 50 ग्रामच फक्त मैदा. आणि त्यानंतर आपण घालायचे पाव वाटी दही. दही कोणते घ्या, पण जास्त आंबट नाही, अगदी फ्रेश असेल तर अगदीच बरं आहे. त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून अगोदर बाजूला ठेवून द्यायचे, का दही बरंचसं लागलेलं आहे. आणि इथे अगोदर घालूया आपण त्याच्यामध्ये थोडीशी घालायची 1 चमचा असं वेलची पूड. नंतर इथे रंग घालायचा आहे थोडासा, अगदी जिलेबीचाच रंग मी घातलेला आहे. पुन्हा हे सगळं आपण व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता अशा पद्धतीने केल्यानंतर हे जे पाणी होतं ना, ते दह्याच्या वाटीमध्ये ते सगळं पूर्ण टाकायचं. अगोदर थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, एकाच वेळी टाकायचं नाही. आणि इथे बघा पुन्हा मिक्स केलं. आता पुन्हा वाटतंय की जाडसर आहे, तर पुन्हा आपण याला अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं, पुन्हा याला मिक्स करायचं. आता अशा पद्धतीने झाल्यानंतर बरंचसं आपल्याला अगदी जे आहे थोडंसं पातळ झालंय. आता ही अगदी मिश्रण बरोबर झाले. आता आपण काय करायचं, मी याला सगळं अगदी एकाच बाजूने करून याला फक्त आपण 15 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं. कारण काही सगळ्यात महत्त्वाचं टिप्स आहे की त्याच्यामध्ये रवा आहे, रवा फुलला पाहिजे, म्हणून आपण त्याला झाकून ठेवू. तोपर्यंत आपण काय करूया, पाक बनवूया. पाक बनवण्यासाठी आपण इथे घ्यायचे 200 ग्राम इथे घेतलंय साखर. जितका आपण घेतलंय रवा आणि मैदा त्याच हिशोबाने आपण साखर घ्यायची. आणि पाऊण वाटी घालायचं आपण इथे पाणी. आता हे घातल्यानंतर थोडीशी वेलची पूड घातली, नाही घातली तर चालेल. पुन्हा ही साखर जे विरघळेपर्यंत 2-3 वेळा पाहायचं, विरघळू द्यायची चांगली. त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडासा रंग घातलेला आहे तोच. आणि नंतर पुन्हा ह्याला पाक होऊ द्यायचं आहे. पाक होऊ द्यायचं म्हणजे काय, त्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आणि आपल्याला एक तारी पाक करायचं आहे. जसजसा हा आपला पाक आपला होत राहील तर थोडासा अगदी जाडसर होईल, पण जास्त जाड नाही. 2 तारी मात्र केला तर जिलेबी केल्यानंतर ती त्याच्या आतमध्ये तो पाक जाणार नाही, म्हणून 1 तारीच करायचं आहे. 1 तारी केला की आपला परफेक्ट जिलेबी बनेल. आणि हे सुद्धा आपली टिप्स आहे की जर तो पातळ केला तर मात्र जिलेबी घातल्यानंतर तिथे तो जिलेबी काढताना नंतर ती नरम होते. बघा आता इथे जराशी तार येते. अशाच पद्धतीचा आपली ही पाक जो आपला आहे 1 तारी बनला पाहिजे, म्हणजे तुमची जिलेबी अगदी परफेक्ट बनेल. हे सगळं काही लक्षात ठेवायचे, तरच जिलेबी व्यवस्थित बनते, नाहीतर ती नरम होऊ शकते. आता हे सगळं आपला पाक आपला रेडी झालाय, तर आपण याला बाजूला काढून ठेवू. आणि पिठाला अगदी 15 मिनिटं झालेले आहे. 15 मिनिटं झाले म्हणजे आता बघूया आता आपल्याला कितीसं त्याच्यामध्ये पाण्याची गरज आहे का. थोडंसं जाडसर वाटतंय, म्हणून अगदी किंचित मी थोडंसं पाणी टाकले. 1 वाटी म्हणजे 1 कप, मेजरिंग कपच्या हिशोबाने 1 कप पाणी घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे पाणी राहिलेले आहे. इतकंच, म्हणजे सगळं बाकीचं पाणी ह्या मिश्रणाला आपल्याला लागले. आता ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे, का ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बेकिंग सोडा. इनो सुद्धा घालू शकता. इनो तुम्ही अर्धा चमचा घातला तरी चालेल. आता इथे घालायचं जरासं किंचित त्याच्यात पाणी घालायचं आणि मिश्रण पुन्हा आपला व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं. आता हे मिश्रण जिलेबीला अगदी परफेक्ट झालं, म्हणून प्रत्येक तुम्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुमची सुद्धा जिलेबी कुठेही चुकणार नाही. आता इथे माझ्याकडे पायपिंग बॅग होता, नसेल तर तुमच्याकडे दुधाची एखादी पिशवी असेल, कुठली पिशवी असेल प्लास्टिकची, ती घेऊ शकता. त्याच्या कॉर्नरला अगदी तुम्ही पीठ घालून त्याच्या अगदी कोनसारखा करून त्याला रबड लावायची, म्हणजे तुमच्या कशामध्ये तुम्ही जिलेबी बनवू शकता. किंवा एखाद वेळी बऱ्याच जणांकडे सॉसचं एखादं बॉटल असते, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यात घालू शकता. आता बघा अशा पद्धतीने मी सगळं केलंय कोनसारखं. नंतर त्याला अगदी पूर्ण फिरवून घ्यायचं आणि त्याला रबड लावून घ्यायची. आणि बघा इथे माझ्याकडे सॉसची बॉटल सुद्धा आहे, पण सगळ्यात सोपा हे पडतं म्हणून मी त्यात घेतलेलं आहे. आता हे सगळं अशा पद्धतीने केल्यानंतर तेल तिथे मी पॅनमध्ये गरम करायला ठेवलंय, का इथे आपल्याला कढईची गरज नाही, कढईमध्ये जिलेबी बनवत नाही. अशा पद्धतीचं पचरट भांडत घ्यायचं आणि ह्याचं आपलं जरासं आपण ते टोकाकडचा भाग कापायचा आणि अशा पद्धतीने जिलेबी करायचं. तेल मात्र किंवा तूप काही घ्या, गरम करायचं तरच घालायची, गरम केल्याशिवाय टाकायची नाही तर ती फुलत नाही. अगदी चांगलं तेल गरम झालं पाहिजे. नंतर जिलेबी अशाच पद्धतीने घालायची, व्यवस्थित होते, कोणीही करू शकेल, काहीही चुकणार नाहीये, प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हे बघा अशा पद्धतीने झाल्यानंतर आता मात्र गॅस लो टू मीडियमवरती करायची आणि त्याला अगदी 2-3 मिनिटं थांबायचं, का अगदी त्याला चांगलं भाजू द्यायचं.
कच्ची काढली तरी मात्र ती नरम होऊ शकतात. 2-3 मिनिटं झाली की त्याला आपण पुन्हा त्याला असे उलट करून घ्यायची. उलट केल्यानंतर पुन्हा आपण थांबायचं. गॅस मात्र अगदी मंद करायची नाही, मीडियमवरती ठेवायची. आता हे सगळ्या झालेत. आता पटक्यात उचलायच्या आणि बाजूला मी पातेलं ठेवलेलंच आहे साखरेचा पाक केलेला, त्याच्यामध्ये टाकायचे. टाकल्यानंतर हेही लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण अशा पद्धतीने टाकतो तेव्हा 2 मिनिटंच ठेवायचं. फक्त साखरेच्या पाकात 2 मिनिटंच ठेवायचं, म्हणजे जास्त अगदी ती गोड होत नाही. आणि हे जे साखरेचं प्रमाण दिलं ना ते अगदी परफेक्ट आहे. आता तेव्हा मी पुन्हा एक दुसरी बॅच टाकली आणि त्यात जिलेबी टाकलेलीच आहे. अशाच पद्धतीने करायचं आहे, म्हणजे कुठे चुकणार नाही, काही नाही आहे. ज्या पद्धतीने दाखवलं आहे तुम्हाला त्याच पद्धतीने करायचे. आता हे साखरेच्या पाकातलं मी सगळं काढताना मात्र एखादं तुम्ही आपली जी गाळणी असते किंवा चाळ अशा पद्धतीची ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काढायचं. कारण बरंचसं जे साखरेचा पाक असतो तो एक्स्ट्रा जो असेल ना तो सगळा निघून जाईल. तर सगळी आता जिलेबी मी करून घेणार आहे. अशाच पद्धतीने करायची, कुठे काही चुकणार सुद्धा नाही आहे. बघा आता या जिलेबी सगळ्या मस्त झालेल्या आहेत, छान कुरकुरीतही होतात. त्याचबरोबर आतमध्ये अगदी चांगला पाक आहे ना आतपर्यंत जातो. तुम्हाला मी तोडून दाखवते की जेव्हा तुटते ना तेव्हा आतमध्ये अगदी चांगलं अगदी दाबलं ना तुम्ही तर अगदी आपला तो पाक आहे ना साखरेचा पाक बाहेर निघतो, म्हणजे ते आतपर्यंत गेले. अगदी छान लागतात. नक्की ट्राय करायचे, कुठेही चुकणार नाही. सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या लक्षात ठेवायचे. रेसिपी आवडली तर मात्र जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.